नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण सर्वजण या गणित सोबती ह्या लाईव्ह तासिकेमध्ये आपण सर्वजण एकमेकांना भेटत आहोत. सर्व विद्यार्थी शाळा कधी उघडणार याची सर्वजण वाट पाहत आहे, बरोबर आहे. पण मित्रांनो, गणित सोबती तुमच्यासाठी ऑनलाईन तासिका घेऊन येत आहे व तसेच शाळा बंद पण शिक्षण सुरू असा एक खूप छान उपक्रम गणित सोबती आम्ही घेऊन येतो आहे. आणि माझं नाव सागर झालटे, मी सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेहबूबखेडा जी ISO मानांकित आहे. आणि आमचं केंद्र आहे शिल्लेगाव, तालुका गंगापूर आणि जिल्हा औरंगाबाद. तर इथं मी कार्य करतो. तर आज खूप छान टॉपिक आपण इथे डिस्कस करणार आहोत मित्रांनो. तर चला आपण सुरू करूया, आपली तासिका, ऑनलाईन तासिका सुरू करूया, ज्याची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहात. तयार आहात तुम्ही सगळेजण? ओके. तर बघा, आज आपण इयत्ता 7वी या वर्गासाठी आपण कोन व कोनांच्या जोड्या हे प्रकरण आपण आज इथं अभ्यासणार आहोत. व त्या प्रकरणातला कोटी कोन व पूरक कोन हा टॉपिक आज आपण इथं डिस्कस करणार आहोत, बरोबर आहे. तर सुरुवातीला कोटी कोन व पूरक कोन हे शिकण्या अगोदर मला असं वाटतं की इयत्ता 5वी मध्ये आपण कोन म्हणजे काय हा कन्सेप्ट शिकलेलो आहे. पण तरी देखील मला असं वाटतं की कोन म्हणजे काय. आपण इथं हा एक शिरोबिंदू घेतला आणि ह्या शिरोबिंदूतून आपण दोन किरण काढले, बरोबर आहे. म्हणजे एकाच शिरोबिंदूतून आपण दोन किरणांमुळे तयार होणारी जी आकृती आहे ती आकृती म्हणजे कोन, बरोबर आहे. लक्षात आलं सगळ्यांना? तर ह्या कोनाला आपण काय नाव दिलं? कोन ABC. म्हणजेच काय, प्रत्येक कोनाला 3 शिरोबिंदू असतात. म्हणजे याच्यामध्ये कोणते शिरोबिंदू आहेत ते शिरोबिंदू A, शिरोबिंदू B, शिरोबिंदू C. आणि ज्या दोन किरणांमुळे हा कोन तयार झालेला आहे ते किरण म्हणजे ह्या कोनाच्या बाजू. म्हणजे आपण असं इथं सांगू शकतो किंवा असं इथं आहे, कोन ही एक भौमितिक संकल्पना आहे, बरोबर आहे. म्हणजेच ह्या कोनाला किती दोन बाजू असतात. म्हणजे इथं काय, बाजू AB आणि बाजू BC याच्यामध्ये जी आकृती आपल्याला मिळाली ती आकृती म्हणजे काय, कोन आहे, बरोबर आहे. तर मग लक्षात घ्या, इयत्ता 5वी मध्ये आपण हे कोन ही संकल्पना अभ्यासली. आणि आता इयत्ता 6वी मध्ये आपण कोनांचे प्रकार सुद्धा अभ्यासले. तर इयत्ता 6वी मध्ये आपण बघितलं की कोनाचे जवळपास 7 प्रकार बघितले आपण. शून्य कोन असेल, त्यानंतर लघु कोन असेल, त्यानंतर काटकोन असेल, त्यानंतर विशाल कोन असेल. सर्वांना दिसतंय ना? तर माझी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की जर तुम्ही वही पेन जर तुमच्याजवळ नसेल तर वही पेन घेऊन हे पॉइंट्स आपल्याला नोट आउट करायचे. ओके. शून्य कोन आपण अभ्यासलं, लघु कोन अभ्यासलं, काटकोन अभ्यासलं, विशाल कोन, त्यानंतर आपल्याकडे सरळ कोन, नंतर प्रविशाल, आणि पूर्ण कोन. म्हणजे हे सांगण्यामागचा हेतू माझा हा आहे की इयत्ता 6वी मध्ये आपण हे कोनाचे प्रकार अभ्यासले आणि हे कोनाचे प्रकार माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण याचा हा पार्ट आपल्याला पुढे येणारच आहे, बघा लक्षात घ्या. तर आता शून्य कोन म्हणजे काय, ज्या कोणाचं माप 0 अंश आहे. लघु कोन म्हणजे काय, ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी आहे. काटकोन म्हणजे काय, ज्या कोणाचं माप एक्झॅक्ट तंतोतंत 90 अंश आहे. विशाल कोन म्हणजे काय,
ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आहे तो म्हणजे विशाल कोन. सरळ कोन म्हणजे काय, ज्याचं माप हे 180 अंश आहे. प्रविशाल कोन म्हणजे काय, ज्याचं माप हे 180 पेक्षा जास्त पण 360 अंशापेक्षा कमी आहे. आणि पूर्ण म्हणजे असं काय, पूर्ण कोन म्हणजे असा कोन की ज्याचं माप हे 360 अंश असतं. तर मित्रांनो, ही झाली एक एक महत्वाची संकल्पना. म्हणजे कोन म्हणजे काय, कोणाच्या दोन बाजू ए बी आणि बाजू बी सी आणि शिरोबिंदू ए बी सी. हे जस्ट आपण एक इयत्ता 5वी आणि 6वी याची थोडीशी पूर्वज्ञान जागृती इथं केली. म्हणजे तुम्हाला लक्षात असावं की कोन आता आपण जे अभ्यासणार आहोत, आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे कोटी कोन व पूरक कोन. हे सगळ्यांना कळालं असेल. तर लेट्स वी सी टुडेज टॉपिक, कोटी कोन व पूरक कोन. बघा, लक्षात घ्या, आता ह्या वर्षी इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही संकल्पना नवीन आहे. कोटी कोन म्हणजे काय व पूरक कोन म्हणजे काय हे आपण आता व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. पुन्हा एकदा सांगतोय की आपल्याला वही पेन सोबत असू द्या, कारण की तुम्हाला याच्यानंतर मी काही उदाहरणं इथं सोडून घेणार आहे तुमच्याकडून. तर तुम्हाला ते उदाहरणं मला सोडून दाखवावं लागतील. तर बघा, आता कोटी कोन म्हणजे काय. बघा, लक्षात घ्या की आपण आता ही एक आकृती इथं काढली. अर्थातच हा काटकोन आहे, बरोबर आहे. तर काटकोन पी क्यू आर असं या काटकोनाला आपण नाव दिलं. आणि त्या काटकोनाच्या या क्यू या शिरोबिंदूपासून आपण पुन्हा एक किरण काढला. बघा, लक्षात घ्या, महत्वाचं, याला आपण नाव देऊया यस. बरोबर आहे. सर्वांना ही आकृती दिसत असेल. पी क्यू आर हा काटकोन आहे आणि याच्यामध्ये आपण काय केलं, क्यू एस हा किरण आपण इथं काढला. बरोबर आहे. तर या किरण काढल्यामुळे ह्या आकृतीमध्ये दोन कोन इथं आपल्याला तयार झालेले दिसतात. कोणते कोन, कोन पी क्यू एस. बरोबर आहे. आणि पुढचा कोन काय असेल, कोन एस क्यू आर. हे दोन कोन इथं तयार झाले. बरोबर आहे. आणि हे दोन कोन तयार झाल्यानंतर आपल्याला आता बघा, जनरली सर्वांना माहितीच आहे की कोणाचं जे मेजरमेंट आहे किंवा कोन मोजण्यासाठी आपल्याला कोनमापकाचा वापर इथं करावा लागतो. बरोबर आहे. तर मग आता आपण असं कन्सिडर करूया की पी क्यू एस मध्ये किती, एक 40 अंशाचा कोन आहे आणि याच्यामध्ये एस क्यू आर हा एक 50 अंशाचा कोन आहे. असं आपण कोनमापकाच्या सहाय्याने काय केलं, मोजलं. तर इथं सरळ सरळ इथं लक्षात येत आहे की कोन पी क्यू एस आणि कोन एस क्यू आर या दोघांच्या मापांची जर आपण इथं बेरीज जर केली तर या दोघांच्या मापांची बेरीज मित्रांनो इथं 40 अधिक 50 म्हणजे किती झाले, बरोबर 90 अंश झाले. बरोबर आहे. म्हणजेच मी इथं असं लिहू शकतो, मेजर अँगल पी क्यू एस अधिक मेजर अँगल एस क्यू आर इज इक्वल टू मेजर अँगल पी क्यू एस किती अंशाचा आहे, 40 आणि मेजर अँगल एस क्यू आर हा 50 अंशाचा आहे. म्हणजे याची टोटल काय झाली, 90 अंश. याची टोटल काय झाली, 90 अंश. म्हणजे मित्रांनो, मला तुम्हाला इथं हे सांगायचं होतं की अशा आकृतीमध्ये म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते परस्परांचे कोटी कोन असतात. बरोबर आहे. लक्षात आलं सगळ्यांना. बघा, पुन्हा एकदा समजून सांगतो की आपण एक आकृती काढली पी क्यू आर, त्याच्यामध्ये आपण क्यू एस हा किरण काढला. क्यू एस हा किरण काढल्यामुळे आपल्याला इथं दोन इथं काय दिसलेत, आपल्याला कोन दिसलेत. आणि ह्या कोनामुळे काय झालं, या दोन कोणांच्या मापांची बेरीज आपण इथं केली
आणि ही बेरीज आली आपली 90 अंश. म्हणजेच आपण इथं कोटी कोणाची इथं व्याख्या करू शकतो की कोटी कोण बरोबर कोटी कोण इथं इथं आपण इथं वर्णन करतोय कोटी कोणाचं की कोटी कोण म्हणजे काय, हा कन्सेप्ट मी इथं सांगण्याचा इथे निश्चित प्रयत्न करतोय. आणि मला हे सांगायचं की कोटी कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. तर हे आपण ही व्याख्या नक्कीच इथं जाणून घेऊया. तर माझ्या पाठीमागे म्हणायचंय की तुम्ही घरी असाल तर ही व्याख्या तुमच्या नोटबुक मध्ये पटकन नोट करून घ्या की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना परस्परांचे कोटी कोण असे म्हणतात. बघा लक्षात घ्या. म्हणजेच PQS अँड SQR हे काय आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, ज्यालाच आपण काय म्हणतो कोटी कोण. बरोबर आहे. लक्षात आलं सगळ्यांना? निश्चितच लक्षात आलं असेल, कारण की अतिशय सोपी अशी संकल्पना आहे. फार काही याच्यामध्ये जास्त काय असं अवघड असं मला वाटत नाही आणि तुम्हाला पण वाटणार नाही. पुन्हा एकदा रिसाइट करूया आपण की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना परस्परांचे कोटी कोण म्हणतात. इथे मी एक उदाहरण सुद्धा दिलेलं आहे की ABC अँड PQR. ABC 40 अंशाचा आहे, PQR 50 अंशाचा आहे. दोघांच्या मापांची बेरीज जर आपण केली तर 90 अंश इथं येते. म्हणजेच दोन कोण हे परस्परांचे कोटी कोण आहे. तर चला याच्यावर आधारित काही आपण उदाहरणं इथं बघूया, कारण की हे खूप महत्वाचं आहे. उदाहरण समजून घेणं गरजेचं आहे, कारण उदाहरण समजल्याशिवाय आपल्याला याच्यावर आधारित जे काही प्रश्न असतात ते आपल्याला सोडवता येणार नाही. बघा लक्षात घ्या की आता जनरली तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो कोटी कोण. इथं आपण सांगितलं की कोटी कोण म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते परस्परांचे कोटी कोण असते. तर बघा आपण इथं बघूया एक उदाहरण घेऊ की 40 अंश मापाच्या कोटी कोणाचे माप काढा. हा एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण एक घेऊया. हा प्रश्न तुम्हाला आहे 40 अंश मापाच्या कोटी कोणाचे माप तुम्हाला काढायचे आहे. आता कशा पद्धतीने काढायचं, आता ही पद्धत किंवा याचं उत्तर काढण्याची जी काही मेथड आहे ही अगोदर आपण इथं समजून घेऊया. आता आपल्याला एका कोणाचं माप दिलेलं आहे, त्या कोणाच्या मापावरून आपल्याला दुसऱ्या कोणाचं म्हणजे कोटी कोणाचं माप आपल्याला इथं. तर मग कोटी कोणाचे माप आपण काय मानू, X मानू. कोटी कोणाचे माप, कारण X म्हणजे काय आपल्याला काढायचेच. बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे की दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते, त्याला आपण कोटी कोण असं म्हणतो. एक कोण काय दिलेला आपल्याला 40 अंश, दुसरा कोण आपल्याला माहित नाही तो X मानला आपण इथं, आणि मापांची बेरीज किती असते 90 अंश असते. बरोबर आहे. म्हणजे इथं काय झालं, एक छोटंसं समीकरण तयार झालं आणि हे समीकरण संतुलित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही. आता ही समीकरणाची उजवी बाजू असते, समीकरणाची डावी बाजू असते. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथं अधिक 40 आहे म्हणजे समीकरणाच्या डाव्या बाजूचे 40 आणि आपल्याला उजव्या बाजू सुद्धा 40 काय करावं लागतील, वजा करावं लागतील. म्हणजे काय, म्हणजे अधिक 40 वजा 40 0. म्हणजे इथं काय झालं, अधिक x मध्ये तिला आपण x लिहिलं तरी चालेल. 90 मधून 40 गेले 50, म्हणजे x बरोबर 50. म्हणजे त्या दुसऱ्या कोणाचं माप काय आलं 50. म्हणजे ही एक सिंपल मेथड आहे की तुम्हाला जर एखाद्या कोणाचं माप दिलं असेल तर त्या कोणाच्या मापाचं कोटी कोणाचं माप आपल्याला काढता येईल. असंच आपण ह्या कोटी कोणाचे जे उदाहरण संग्रह आहे त्या उदाहरण संग्रहातल्या गणित आपण इथे सोडून पाहू शकतो, बघू शकतो.
की जे अतिशय सोपे आहे. तर आता मी तुम्हाला एक 2 उदाहरणं मी इथं देतो तुम्हाला सोडवायला. बघा बरं तुम्हाला जमतायत का? बघा सगळ्यांनी. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, बरोबर आहे, कारण ही पद्धत अतिशय महत्वाची. तर मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. एका कोणाचं माप देतो. एक 60 आहे आणि दुसरं समजा घ्या 45 घ्या, 45 अंश. बघा बरं तुम्हाला सोडवता येत आहे का? बघा जरा थोडस आपण डोकं लावूया आपलं, बरोबर आहे. आपण आता जस्ट शिकलो की नाही की कोटी कोण म्हणजे काय, कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती असते, आणि त्याच्यावर आधारित आपण हे उदाहरण इथं सोडून दाखवलेलं आहे. तर आपण या अनुषंगाने हे 2 उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा बरं सर्वजण. हे इथं 60 अंश आहे आणि इकडे 45 अंश आहे. चला 1 मिनिट तुम्हाला मी देतो. अतिशय सोपं आहे बघा, फार काही अवघड नाहीये. इथं काय करूया, पुन्हा कोटी कोणाचं माप इथं एक्स मांडूया. पुन्हा तुम्हाला अशा प्रकारचं एक इक्वेशन तयार होईल, एक समीकरण तयार होईल आणि ते समीकरण आपल्याला सोडवायचं, बरोबर आहे. तसंच 45 अंशाचं करा. अतिशय सोपी पद्धत आहे. एकदा आपण करून बघूया ना, कारण केल्याशिवाय आपल्याला म्हणजे कॉन्फिडन्स तो येणार नाही. कारण गणित हा विषय आपल्याला सोडवण्याचा विषय आहे मित्र, कधी नेहमी लक्षात ठेवायचं. बाकीचे विषय हे अध्यापनाचे असतात किंवा आपण पाठांतरही करू शकतो, पण गणितामध्ये तसं चालणार नाही. गणितामध्ये तुम्हाला उदाहरणं हे सोडूनच बघावे लागतील, तरच तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. आणि आज आपण हे जे शिकतोय कोटी कोण व पूरक कोण, हा कन्सेप्ट तुम्हाला पुढे सुद्धा महत्वाचा आहे. त्यामुळे हे एकदम म्हणून व्यवस्थित तुम्ही ऐका. जर तुम्ही हा ऑनलाईन तासिका बघत असाल तर बाकीच्या गोष्टी सोडून द्या. टीव्ही चालू असेल टीव्ही बंद करा. जर तुम्ही काही दुसरं काम मोबाईल बघत असाल मोबाईल बिंदास ठेवून द्या. मोबाईल थोडं साईडला ठेवा. दुसरं काही तुम्ही बघत असाल, काही गेम वगैरे खेळत असाल किंवा दुसरं काही ऍक्टिव्हिटीज करत असाल, हे खूप महत्वाचं आहे. ओके, तर बघा बरोबर पटकन 60 अंश आणि 45 अंश. आपण लगेच पुढे जाणार आहे. हे उदाहरण तुम्ही नोट केलं असेल. ओके, आय थिंक तुमचे उत्तर आले असतील. बघा सरळ सोपं आहे. 60 अंश कोणाच्या कोटी कोणाचे माप काय येईल? बघा सरळ सरळ सिंपल आहे. आपण पुन्हा काय केलं की कोटी कोणाचे माप एक्स मानलं. थोडस मी इथे शॉर्ट मध्ये लिहितो आता. मग इथे 60 प्लस एक्स इज इक्वल टू 90, कारण की कोटी कोणाच्या मापांची बेरीज 90 अंश असते. आपण दोन्ही साईडला काय केलं, इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी दोन्ही साईडला इथं अधिक 60 येते, इथं वजा 60, दोन्ही साईडला आपण उजव्या बाजू डाव्या बाजू सुद्धा वजा केली. आणि इथं काय झालं मग, एक्स इज इक्वल टू 90 मायनस 60 30, म्हणजे दुसऱ्या कोणा हे उत्तर आलं असेल. 45चं पण आपण तसंच करायचं होतं. इथं पण कोटी कोणाचे माप हे प्रत्येक वेळेस लिहायचंय आपल्याला. आता बरेचसे मुलं शॉर्टकट पद्धतीचा अवलंब करतात. इथे एक आहे 45 प्लस एक्स इज इक्वल टू 90. इथं पुन्हा इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, उजव्या बाजूमधून डाव्या बाजूमधून काय करावं लागतील, 45 वजा करावं लागतील. एक्स इज इक्वल टू 90 मायनस 45 45, 45 अंश. दॅट्स इट, बरोबर आहे. तर नक्कीच तुमचं हे उत्तर आलं असेल. बघा, वी हॅव टू चेक इट इन युअर नोटबुक. बरोबर असेल तर प्रामाणिकपणे बरोबर करा. चुकलं असेल तर नो प्रॉब्लेम, आपण बेटर करण्याचा प्रयत्न करू. ओके, म्हणजे शिकण्याचा इथं आपण निश्चित प्रयत्न करू. तर बघा आता वी गो टू नेक्स्ट पार्ट. आता आपण पूरक कोणाकडे वळूया, कारण पूरक कोण हा सुद्धा ह्या कोण व कोणाच्या जोड्यामध्ये खूप महत्वाचा टॉपिक. ओके, तर आपण पुढचा जो भाग आहे पूरक कोणाचा तो सुद्धा इथं बघणार आहोत. तर यावर आधारित आणखी काही उदाहरणं मी तुम्हाला सोडवायला देणार आहे, जे की तुमच्या आजच्या अभ्यासासाठी राहणार.
तर बघा पूरक कोण काय सांगतो. तर बघा एक आकृती मी इथं काढतो. आकृतीकडे लक्ष द्या. ही रेषा AB आहे. ही रेषा AB आहे आणि या AB वर मी हा एक बिंदू घेतला D आणि त्या D पासून मी काय केलं, एक पुन्हा किरण काढलं. बरोबर आहे. लक्षात घ्या मी काय करतोय नेमकं. पूरक कोण खूप महत्वाचा आहे, कारण पुढे 9वी 10वीला जे जॉमेट्रिकल जे इक्वेशन्स असतात किंवा जे उदाहरणं असतात एक्झाम्पल्स, ते पूरक कोणावर आधारित आहेत. बघा लक्षात घ्या. तर बघा मी काय केलं, सर्वप्रथम मी AB ही रेषा काढली. AB रेषा काढल्यानंतर मी एक मध्यबिंदू घेतला, D घेतला आणि त्या D पासून मी काय केलं, एक किरण काढला. त्याला नाव देऊया आपण E. ओके. तर आपण जर कोण मापकाच्या साहाय्याने जर याचं जर माप मोजायचं जर बघितलं तर हा नक्कीच काय असेल, 90 अंशापेक्षा जास्त असेल. त्याला आपण काय म्हणतो, विशाल कोन. बरोबर आहे. तर आता आपण याचं माप गृहीत धरूया. हा 120 आहे आणि हा 60 अंशाचा आहे. म्हणजे 60 अंशाचा हा काय झाला, लघुकोन झाला आणि हा 120 अंशाचा काय झाला, विशाल कोन झाला. बरोबर आहे. आताच आपण बघितलं ना कोणाच्या प्रकारामध्ये. तर बघा आता आपण इकडे 2 मिनिटं लक्ष देऊया. तर इथं मित्रांनो किरण DE काढल्यामुळे इथं 2 कोन तयार झाले. बघा कोणते झाले, कोन ADE अँड कोन EDB. 2 कोन लक्षात येत आहे. बघा अँगल ADE 120, अँगल EDB 60 डिग्री. तर आता तुम्हाला थोडस काहीतरी इथं विचार आला असेल की सर एक विशाल कोण आहे, एक लघु कोण आहे. बरोबर आहे. दोघांचे माप सुद्धा माहिती आहे. तर मग जसं आपण कोटी कोणाच्या मापांची बेरीज 90 अंश असते अशी आपण व्याख्या केली, तशीच इथं काय व्याख्या होईल की ज्या 2 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते 2 कोन परस्परांचे पूरक कोन असतात. ही एक साधी सिंपल इथं व्याख्या आपली इथं होते. म्हणजेच आपण इथं असं लिहू शकतो की मेजर अँगल ADE प्लस मेजर अँगल EDB इज इक्वल टू 120 डिग्री प्लस 60 डिग्री, म्हणजे 120 अंश अधिक 60 अंश म्हणजे 180 अंश. आणि हेच 2 कोन परस्परांचे पूरक कोन आहेत. बरोबर आहे. तर ही व्याख्या आपण पुन्हा रिसाइट करू, म्हणून घेऊ माझ्या पाठीमागे. चला तुम्ही घरी आहात, माझ्या पाठीमागे म्हणायची आहे ही व्याख्या. ज्या 2 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. बरोबर आहे. तर बघा नक्कीच ही व्याख्या तुम्ही लिहून घेतली असेल तुमच्या वहीमध्ये. नसेल लिहिली ते लिहून घ्या, खूप महत्वाची व्याख्या आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करणार. ज्या 2 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. ह्या आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला 2 कोन इथं निर्माण झाले. कोणते, ADE अँड EDB. या 2 कोनांच्या मापांची बेरीज आपण बघितली 180 डिग्री म्हणजे 180 अंश, आणि यालाच म्हणतात सप्लिमेंटरी अँगल्स. त्यालाच आपण म्हणतो पूरक कोन. त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला ही अशी आकृती दाखवली आणि ह्या आकृतीमध्ये बघा इथे सुद्धा मेजर अँगल ACD अँड मेजर अँगल DCB या दोघांच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. 120 अधिक 60 180 अंश, म्हणजेच कोण ACD अँड कोण DCB हे परस्परांचे काय आहेत, पूरक कोन आहेत. तर बघूया
आपण काही चांगले उदाहरणं बघूया याच्यावर आधारित. कारण उदाहरणं सोडायला खूप मजा येते. ओके, आणि तुम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ऑनलाईन तासिकेचा आस्वाद घेता, बरोबर आहे ना? ओके, तर बघा आपण याच्यावर आधारित एक उदाहरण बघूया. हे मी थोडंसं बाजूला ठेवतो. नक्कीच तुम्हाला हे उदाहरण सोडून खूप मजा येणार आहे. आणि याच्यानंतर आपण एक दोन आपल्या सराव संचातले सुद्धा उदाहरणं बघणार आहे बरं का. कारण की तुम्ही म्हणाल अरे सर तर खूप सोपे उदाहरणं सोडून देऊ लागले. थोडेसे जे थोडेसे तुमच्या बुद्धीला जास्त चालना देतील अशी उदाहरणं पण बघावं लागतील ना मला. ओके, तर बघा, तर आता तुम्हाला काय असतं की एका कोणाचं माप दिलेलं असतं, त्याच्यावर पूरक कोणाचं माप तुम्हाला काढायचं, बरोबर आहे. समजा तुम्हाला किती दिलंय, समजा 110 अंश मापाच्या पूरक कोणाचे माप काढा, हा प्रश्न तुम्हाला इथं समजा आलाय, तुम्हाला हा सोडवायचा. हे उदाहरण एक झालं. सॉरी, त्याच्यामध्ये 110 मापाचे पूरक कोणाचे माप काढा. तर कसं काढणार? एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने आपण इथं बघणार आहोत. तर पूरक कोणाचे माप काय करायचं, जे दुसरा कोण आहे पूरक कोणाचे माप आपल्याला काय म्हणायचं, एक्स म्हणा, वाय म्हणा, काही म्हणा. तुम्हाला A to Z मध्ये जेवढे लेटर्स वापरायची इच्छा असेल ते वापरू शकता, नो प्रॉब्लेम. पूरक कोणाचे माप एक्स मांडल्यानंतर आपल्याला व्याख्या काय सांगते की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते परस्परांचे पूरक कोण असतात. तर आपण काय करूया, आपल्याकडे एक कोणाचं माप आहे, आपल्याकडे 110 प्लस एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. हे काय सांगतं, व्याख्या सांगतो दोन कोणाच्या मापांची बेरीज किती, 180 अंश. मग आपल्याला एक कोण माहिती, दुसरा कोण काढायचा आहे, बरोबर आहे. तर मग आपल्याला ही पद्धत इथं वापरावी लागेल. खूप सिंपल पद्धत आहे. दुसऱ्या कोणाचं माप एक्स मांडायचं आणि त्या पद्धतीने अशी मांडणी करायची. तुम्हाला हे समीकरण मिळणार. समीकरण मिळाल्यानंतर तुम्हाला समीकरणाची उजवी बाजू आणि समीकरणाची डावी बाजू ही गोष्ट खूप महत्वाची. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं की अरे हे इथं अधिक आहे, मग इथे इकडे गेल्यानंतर वजा होती. ही जी काही अमूर्त संकल्पना आहे, ही अमूर्त संकल्पना मी आज इथे थोडक्यात इथे क्लिअर करतोय. हा जस्ट आज आपला टॉपिक नाहीये. पण बऱ्याच वेळेस काय होतं की मे बी सांगणारे किंवा मग जे काही गायडन्स करणारे असतात ते काय म्हणतात की अरे ही जे 110 आहे ना, हे डाव्या बाजूला आहे ना, मग ते उजव्या बाजूला गेलं ना की मग ते काय होतं, वजा होतं. अरे मग वजा का होतं, असाच प्रश्न माझ्या एका विद्यार्थ्याने मला विचारला, सर हे वजा का होतं, ऑटोमॅटिकली कसं काय होणार. तर मी इथं नेहमी असं सांगतो की ही समीकरणाची उजवी बाजू आहे मित्रांनो, आणि ही समीकरणाची डावी बाजू आहे. आणि ज्या वेळेस आपण समीकरणाची उकल शोधत असतो, एक्स म्हणजे काय, एक्स ही उकल आहे, म्हणजे आपलं एक फायनल उत्तर इथं आपल्याला काढायचंय. तर मग काय करायचं, नेहमी काय करायचं, आता इथं आधी 110 अधिक आहे, तर मग काय करायचं, आपल्याला जर समीकरण संतुलित करायचं असेल, बॅलन्स करायचं असेल, तर दोन्ही बाजूतून आपल्याला 110 काय करावं लागतील, वजा करावं लागतील, बरोबर आहे. तर मग 110 वजा 110 0, मग इथं एक्स राहील. आणि 180 मधून 110 वजा केले 70, झालं, संपलं. ओके, म्हणजे एक्स काय झाली, या समीकरणाची उकल झाली आणि हेच ते आपल्या पूरक कोणाचं माप. आणि पुन्हा तुम्हाला जर एक्झामाइन करायचं असेल, तुम्हाला पुन्हा एकदा जर चेक करायचं असेल की यस माझं उत्तर बरोबर आहे की नाही, तर हे 110 मध्ये 70 मिळवा. जर 180 आलं तर बरोबर आहे, तुमचा हा जे दुसऱ्या म्हणजे पूरक कोणाचे जे माप काढलंय ते एकदम 100% बरोबर. ओके, तर नक्कीच तुम्हाला हे उदाहरण सोपं वाटलं असेल. तर मी याच्यावर आधारित फक्त 2च उदाहरणं तुम्हाला इथं पटकन देतोय.
आणि आपण पुन्हा थोड्याशा उदाहरण संग्रहाच्या टॉपिककडे थोडेसे उदाहरणं बघणार आहे की जे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण पुन्हा इथे देतो आणि तिसरं पण देतो. पटकन करायचं आहे. एक आहे 90 अंश मापाचा आणि एक आहे समजा घ्या कुठला घ्या 140. तर बघा बरं जमतंय का. बघा तुमच्या वहीमध्ये उदाहरण सोडून बघा, प्रामाणिकपणे सोडून बघा, कारण की हे खूप महत्वाचं टॉपिक आपण आज डिस्कस करतोय मित्रांनो. कारण की कोटी कोण आणि पूरक कोण ही संकल्पना किंवा व्याख्या पाठ करायला जरी सोपी असली तर त्याच्यावर आधारित उदाहरणं सोडवताना खूप मजा येते. बरोबर. तर बघा 90 आणि 140 बघा बरं जमतंय का. करा प्रयत्न करून बघा. 90 आणि 140 ही सेम मेथड इथं आपल्याला वापरायची. ह्याच पद्धतीने आपल्याला पूरक कोणाचं माप काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला एका कोणाचं माप दिलं आहे त्याचं पूरक कोणाचं माप तुम्हाला इथं काढायचं आहे. ओके. तर अतिशय सोपं आहे. तोंडी सुद्धा उत्तर इथं देता येईल आपल्याला, पण आपल्याला मेथडने जायचं आहे. मेथडनुसार आपल्याला शिकायचं आहे मित्रांनो. बरोबर. म्हणजे कसं व्हाय असे प्रश्न आपल्या मनात निर्माण नाही व्हायला पाहिजे. असंच का, शेवटी गणित म्हटल्यानंतर असंच का हा प्रश्न फार मनामध्ये निर्माण होत असतो. तर बघा इथं 90 अंश माप आहे आणि इथं 140 आहे. तर बघा पूरक कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. तर इथं लगेच बघायचं की पूरक कोणाचे माप x मानू, पूरक कोणाचे माप y मानू. ओके. तर मग एक कोणाचं माप माहिती आहे, दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. इथं 140 आहे. दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते, कारण व्याख्या आपल्याला सांगते. नंतर पुन्हा समीकरण संतुलित करण्यासाठी दोन्ही साईडने आपण काय केलं, इथं 90 वजा केले, मग इथं अधिक 90 वजा 90 शून्य, म्हणजे x बरोबर 90. म्हणजे हे झालं एका पूरक कोणाचं माप. आणि इथं काय झालं 140 अधिक x वजा 140 आणि 180 वजा 140 x बरोबर 40 अंश. म्हणजे दुसऱ्या पूरक कोणाचं माप सुद्धा इथं निघालेलं आहे. तर बघा इट्स सिंपल, एकदम सोपं आहे. म्हणजे आपल्याला एक कोणाचं जर माप माहिती असेल तर यस आपण कोटी कोणाचं मापही काढू शकतो, पूरक कोणाचे माप काढू शकतो. हेच आपल्या ह्या उदाहरण संग्रहामध्ये आहे. कोण व कोणाच्या जोड्यामध्ये सुरुवात ही अंतर्भाग बहिर्भागापासून होते. कोणाचा अंतर्भाग आणि बहिर्भाग, आणि त्यानंतर लगेच कोटी कोण आणि पूरक कोण हा टॉपिक आहे. तर बघा, तर आपण एक एक उदाहरण थोडेसे याच्यातले बघणार आहोत. उदाहरण संघातले जे महत्वाचे आहेत, आणि याच्यानंतर मी काही शक्यता आणि काही विधान इथं सुद्धा डिस्क्रिप्शन मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे हा पिरियड संपण्या अगोदर तुम्हाला कोटी कोण व पूरक कोणाचं असं काही असं मनात राहिलं नाही पाहिजे सर अरे हे शिकवायचं राहिलं. ओके. तर बघा, जस्ट एक वी टेक वन एक्झाम्पल. तर बघा याच्यामध्ये सराव संच 16 मध्ये एक उदाहरण आहे की कोटी कोणाचे माप दिलेले आहे y वजा 20 अंश आणि y अधिक 30 अंश. हे दोन कोण परस्परांचे कोटी कोण आहे, तर प्रत्येक कोणाचे माप काढा असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, नो प्रॉब्लेम. तर बघा हे दोन कोण परस्परांचे कोटी कोण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. असं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. परस्परांचे कोटी कोण आहेत तर प्रत्येक कोणाचं माप काढा. तर प्रत्येक कोणाचे माप काढा हे उदाहरण आहे. तर मला माहिती की हे उदाहरण सोडत असताना मुलांना थोडस मनामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन्स येतातच की सर तुम्ही तर पहिल्यांदा एक तसा 90च दिला होता, 40च दिला होता कोण, तर त्याच्यानंतर त्याच्या अनुषंगाने आम्ही
त्याला एक्स मानलं, मग कोटी कोण काढला. पण आता हे थोडंसं वेगळं डिफरंट उदाहरण आलं की विद्यार्थी थोडेसे गोंधळतात आणि ही एक नॅचरल गोष्ट आहे. तर बघा, कोटी कोण काय सांगतात? कोटी कोणाची व्याख्या आपल्याला हे सांगते की कोटी कोणांच्या मापांची बेरीज काय असते? 90 अंश असते. तर हे दोन कोण कोटी कोण आहेत, y अधिक 30 बरोबर 90 अंश. हे दोन कोण कोटी कोण आहेत म्हणून अशा पद्धतीची मांडणी केली आहे. बरोबर आहे. आता आपण इकडे बघूया, y वजा 20 अधिक y अधिक 30. बघा, लक्षात घ्या, आपण कंस काढून टाकले, आपण अशीच डायरेक्ट समीकरण इथे लिहिलं. y वजा 20 अधिक y अधिक 30 बरोबर 90 अंश. तर बघा इथं y अधिक y, बघा हे चल आहेत ज्याला आपण चल म्हणतो आपल्या बैजिक राशीमध्ये, आणि याला काहीच नसतं, म्हणजे सहगुणक याचा 1 असतो, नेहमी लक्षात ठेव. तर y y 2y होईल. आता तुम्ही बऱ्याच मुलांना असं मनामध्ये शंका आली असेल, सर इथं तर 1 नाही, इथं पण 1 नाही. तो अदृश्य रूपामध्ये 1 असतो, तो गृहीत धरायचा असतो बैजिक राशीमध्ये, याला आपण चल म्हणतो, आणि त्याच्या सहगुणक तो 1 असतो. ज्याला काहीच नसतं तर त्याचा सहगुणक 1 असतो. तर 1 1 2 होतात, म्हणजे y प्लस y 2y. आता इथं बघा, थोडस इथं थांबावं लागेल आपल्याला. इथं वजा 20 आणि अधिक 20. बघा, वजा 20 आणि अधिक 20 आपण 6वी इयत्तेमध्ये सुद्धा शिकलोय की पूर्णांक संख्येच्या वजाबाकी सुद्धा शिकलोय आपण, बेरीज सुद्धा शिकलोय. जर 1 अधिक आणि 1 वजा असेल तर निश्चितच तिथं वजाबाकीची क्रिया होईल, पण मोठ्या संख्येचं चिन्ह तिथं लागेल. बरोबर आहे. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह हे काय आहे? अधिक आहे. म्हणजे इथं क्रिया मात्र वजाबाकीचीच होईल, पण इथं मात्र जे उत्तर येईल ते धन मध्ये येणार. आता वजा 20 अधिक 30 काय झाले? अधिक 10 बरोबर 90. चला, समीकरण तयार झाले. आपल्याला दोन्ही साईडने ते संतुलित करावं लागेल, बॅलन्स करावं लागेल. तीच पद्धत आपण जी पहिल्यांदा वापरली होती. इथं अधिक 10 आहे, तर दोन्ही उजव्या बाजूने डाव्या बाजूमध्ये सुद्धा अधिक 10 च्या ऐवजी वजा 10 आपल्याला दोन्ही साईडने, म्हणजे 10 आपल्याला वजा करावं लागतील दोन्ही पण साईडने. त्यानंतर अधिक 10 वजा 10 0. म्हणजे इथं काय झालं? 2y बरोबर 90 वजा 10 80 आलं. आता इथं पुन्हा समीकरण काय सांगतो? दोन्ही उजव्या बाजून डाव्या बाजून सुद्धा आपल्याला 2 ने भागावं लागेल, कारण की आपल्याला इकडं डाव्या बाजूला 2 काढायचं आहे. म्हणजे बे एक बे, वाय एक वाय, आणि इथं 40 हा भागाकार, म्हणजे 4 दुने 8 बरोबर आहे. म्हणजे y बरोबर 40 आलं. y बरोबर काय आलं? 40 बरोबर आहे. तर मग आपल्याला काय करायचंय? कोणाचे माप काढणं म्हटले ते. तर आता मग पहिला कोण काय होता? y वजा 20 बरोबर आहे. y ची किंमत काय आली आपल्याला? 40. 40 वजा 20 बरोबर काय आलं? 20. म्हणजे पहिला कोण काय आला? 20 बरोबर आहे. आणि दुसरा कोण काय आहे? y अधिक 30 म्हणजेच 40 अधिक 30 बरोबर 70. म्हणजे दुसरा कोणाचं माप आलं? 70. आता थोडस इथं इमॅजिन करा की मी ज्या दोन कोणांची माप काढलेली आहेत ती बरोबर आहेत. 20 अधिक 70 किती होतात रे? 70 अधिक 20 किती होतात? 90 होतात बरोबर आहे. 90. आणि जर ह्या दोन कोणांची मापांची बेरीज जर 90 आली असेल तर ते काटकोण कोटी कोण आहेत की नाही? येस, डेफिनेटली दे आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. बरोबर आहे. म्हणजे माझं उत्तर हे अतिशय बरोबर आलेलं आहे. बरोबर आहे. लक्षात घ्या, उदाहरणं नुसतं सोडवायचे म्हणून आपल्याला सोडवायचे नाहीये, आपल्याला ते तपासून पण बघायचे की ते बरोबर आहेत की नाही म्हणून. बरोबर आहे. म्हणजे 20 अधिक 70 जर केले
तर डेफिनेटली 90 हे उत्तर येतं, म्हणजे ते परस्परांचे कोटी कोण आहेत. म्हणजे आपण सुरुवातीला बघा कशी पद्धत केली, त्या दोन कोणांचं आपल्याला हे दिलं होतं, मापं दिलेली होती, आपण त्या पद्धतीने पूर्ण स्टेप बाय स्टेप इथं आपण या उत्तरापर्यंत पोहोचलो. आणि y बरोबर 40, y हे आपण समीकरणाची उकल काढलेली. y वजा 20 हे पहिला कोण होता, त्याच्यामध्ये अशी क्रिया केली, आणि y अधिक 30 असा दुसरा कोण होता, त्याच्यामध्ये अशी क्रिया केली. आपल्याला मापं मिळाले 20 आणि 70, म्हणजे आपण उत्तरापर्यंत पूर्णतः पोहोचलेलो आहे. तर हे निश्चित तुम्ही लिहून घ्या, हरकत नाही, लिहिलं असेल तुम्ही तर ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस तुम्ही समजून घ्या आणि लगेच लिहिण्याचा प्रयत्न करा. तर बघा, हे झालं एक महत्वाचं उदाहरण. तर आता आपण पुढच्या उदाहरणाकडे वाटचाल करूया, की जे पूरक कोणावर आधारित आहे. तर आय थिंक मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा मजा येत असेल की वेगवेगळे उदाहरणं आपण खूप छान पद्धतीने आणि मी जेवढा होईल तेवढं प्रामाणिकपणे तुम्हाला चांगलं सांगण्याचा इथं प्रयत्न करतो. तर बघा, आता पूरक कोणाचा उदाहरण संग्रह हा पुढचा आहे. त्यासाठी सराव संच 16 मध्ये आपण उदाहरण घेतलं. 17 मध्ये सुद्धा अतिशय सोपे उदाहरणं आहेत, ते सुद्धा तुम्ही करू शकता. बघा इकडं सराव संचामध्ये जसं मी तुम्हाला पहिले दाखवलं, तिथं वेगवेगळे पूरक कोणांची मापं दिलेली आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला कोण काढायचा आहे. त्यानंतर इथं पण दिलेलं आहे बघा, इथं कोणाच्या जोड्या दिलेल्या आहेत की कोण पूरक कोणाच्या व कोटी कोणाच्या जोड्या कोणत्या तयार होतील ते पण ठरवायचे. तर बघा, आता सरळ साधं इथं याच्यामध्ये आहे की एक 120 घेतलं आणि एक 80 घेतलं किंवा 60 जरी घेतलं तरी तो कोण पूरक कोण होऊ शकेल. तर आपण एक उदाहरण घेऊया. जस्ट वी टेक वन एक्झाम्पल की जे थोडंसं अवघड असेल, थोडंसं तुमच्या डोक्याला जरा चालना देईल, कारण सोपे तो उदाहरण तुम्ही सोडू शकता. चला, जर मेजर अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री, तर मेजर अँगल ए च्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती. बघा, लक्षात घ्या, हे उदाहरण अतिशय महत्वाचं आहे. बाकीचे उदाहरण मला तरी असं वाटतं तुम्ही करू शकाल, काहीही हरकत नाही. ओके, तर आय थिंक मला असं वाटतं की हे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला हे उदाहरण म्हणजे तुम्हाला येऊ शकतं कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये. तर याच्यामध्ये काय गोंधळून जायचं काही काम नाही, अतिशय सोपं आहे. उदाहरण नीट वाचा अगोदर. उदाहरण काय सांगते की मेजर अँगल ए 70 अंश दिलेला आहे, त्याच्या कोटी कोणाच्या, म्हणजे 70 अंशाचा कोटी कोण काय असेल, म्हणजे इथं लगेच आपण म्हणायला लागेल की कोटी कोणाच्या मापाची 70 अंश कोटी कोणाच्या मापाला आपण एक्स मानू, म्हणजे 70 अधिक एक्स बरोबर 90, बरोबर आहे. म्हणजे पुन्हा 70 आपल्याला दोन्ही साईडने वजा 70 करावं लागतील, म्हणजे संतुलन होईल, इक्वेशन बॅलन्स होईल. एक्स बरोबर 20, म्हणजे 70च्या म्हणजे ए च्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे. आता इथं म्हणजे 70चा कोटी कोण मिळाला आपल्याला, तर दुसरा कोण कोणता आता 20 होता, म्हणजे 70 आणि 20 काय झाले 90 झाले, म्हणजे तो कोण काय झाला कोटी कोण आहे. प्रत्येक परस्परांचे कोटी कोण आहे. पण त्यांनी काय सांगितलं की कोण ए च्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती. तर बघा, म्हणजे आता हा एक अँगल आपल्याला मिळाला पूरक कोणासाठी, म्हणजे पूरक कोणाच्या मापांची बेरीज काय असते 180 अंश असते. जर एक अँगल जर समजा 20 अंशाचा असेल तर दुसरा कितीचा असेल तर तुम्ही स्वतः इमॅजिन करायचं. तर निश्चितच इथं 160 असेल, बेरीज 180 अंश व्हायला पाहिजे. म्हणजेच
त्या पूरक कोणाचे माप काय असेल 160 असेल. म्हणजे कसं, म्हणजे बघा लक्षात घ्या, आपल्याला ए 70 अंश दिलेला आहे, त्याच्या कोटी कोणाचे माप आपण फाइंड आउट केलं, 20 आलं. आणि त्याच्या पूरक कोणाचे म्हणजे आपल्याला जो दुसरा कोण आहे, तर आता इथं थोडस एक लॉजिक लावायचं काम आहे की बाबा जर 20 मध्ये किती मिळवलं म्हणजे 180 येतील, बरोबर आहे. तर 20 मध्ये 160 मिळवलं म्हणजे 180 येतील. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की त्या दुसऱ्या पूरक कोणाचे माप काय आहे, 180 अंश आहे. तर बघा असे पण काही थोडेसे उदाहरणं तुम्हाला थोडेसे लॉजिकल रिझनिंग साठी घेऊ शकतात. मिसलेनियस उदाहरण तुम्हाला उदाहरण संग्रहामध्ये घेऊ शकतात. तर मित्रांनो, आज खूप छान पद्धतीने मी तुम्हाला इथं कोटी कोण व पूरक कोण सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे समजलं असेल. पुन्हा एकदा थोडंसं एकच मिनिटं इथं मी घेणार. मला असं वाटतंय की मी पूर्णतः देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर 2 लघुकोन हे कोटीकोन असू शकतात. बघा शक्यता काय, 2 लघुकोन हे कोटीकोन असू शकतात आणि एक विशाल कोन व एक लघुकोन हे पूरक कोन असू शकतात. तर ह्या टॉपिकवर, ह्या नोटवर आज आपण इथं थांबणार आहोत. तर सर्वांनी आज घरी गेल्यानंतर, तुम्ही सध्या घरीच आहात आणि तुमची हेल्थ खूप चांगली राहो आणि तुम्ही बाहेर न निघता घरी बसूनच ह्या ऑनलाईन तासिकेचा खूप चांगला आस्वाद घ्या. आम्ही नवीन नवीन विषय घेऊन, नवीन नवीन टॉपिक घेऊन तुमच्यासाठी निश्चितच येणारच आहोत. तर तुम्ही आज घरी गेल्यानंतर कोटी कोण पूरक कोण अभ्यासणार आहात आणि सराव संच 16 व 17 तुम्ही म्हणणी करणार आहात. तर ह्या नोटवर आपण इथं थांबूया. थँक्यू व्हेरी व्हेरी मच.